चला तर आज आपण आलूची भाजी बनवूया. तर वेगळ्या पद्धतीने मी इथे आलू वाफवून घेतलेले आहेत, उकळून घेतलेले आहेत. अशा प्रकारे कट करून घेऊ जेणेकरून लवकर थंड होतील व वरची साल आपल्याला आलूची काढता येईल. मी इथे आलू कुकरमध्ये 2 शिट्टीमध्ये वाफवून घेतलेले आहेत. वरची साल आपल्याला पूर्ण आलूची काढून घ्यायची आहे. खूप मस्त अशी ही भाजी होते. तुम्ही नक्की अशा पद्धतीने एक वेळेस बनवून बघा किंवा अशी पोळीसोबत किंवा पुरीसोबत तुम्ही ही भाजी बनवू शकता. खूपच मस्त होते व झटपट ही आलूची भाजी बनते. मी पूर्ण साल अशी आलूची काढून घेतलेली आहे. तुम्ही अशा हाताने सुद्धा अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेऊ शकता किंवा आलू कट करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता आलू. चला तर कढईमध्ये आता तेल घालू आपण. 2 चम्मच एवढं तेल घातलेलं आहे मी कढईमध्ये. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा लालसर होईपर्यंत कांदा आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे. छान असा कांदा लालसर झालेला आहे. जिरं मोहरी घातलेले आहेत मी, ते पण छान अशा तडतडू द्यायचे आहेत तेलामध्ये आपल्याला. तर कढीपत्त्याचे पानं घातलेले आहेत मी 4 ते 5. थोडंसं लसूण घातलेलं आहे 1 चम्मच साधारण, ते पण आपल्याला परतवून घ्यायचं आहे. अद्रकची पेस्ट घातलेली आहे थोडीशी मी, अर्धा इंच एवढं अद्रक किसून घातलेलं आहे आणि खूप मस्त अशी भाजी होते. नक्की तुम्ही अद्रक घाला. कोथिंबीर घातलेली आहे थोडीशी. तुम्ही टोमॅटोची प्युरी किंवा टोमॅटोसुद्धा यामध्ये टाकू शकता. खूप मस्त अशी भाजी होते टोमॅटोने सुद्धा. पण ज्यांना कुणाला आंबट असं बरेच जणांना आवडत नाही त्यामुळे मी टोमॅटो टाकलेला नाही. अर्धा चम्मच हळद, लाल तिखट 1 चम्मच व चवीनुसार 1 चम्मच मीठ यामध्ये घालायचं आहे. ते पण मी छान परतवून घेत आहे. आता यामध्ये कट करून घेतलेले आलू घालायचे आहेत. मी ते हातानेच कट केलेले आहेत, बघू शकता असे मीडियम साईजचे. छान असं परतवून घ्यायचं आहे. सर्व मसाले आलूच्या फोडीला लागले पाहिजे. मोठे मोठे जर आलू तुम्हाला वाटत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही कटसुद्धा करू शकता. तुम्ही सुकी भाजीसुद्धा अशी बनवू शकता. ही खूप मस्त लागते, बघू शकता. अशा पद्धतीने तुम्ही सुकी भाजीसुद्धा तुम्ही करू शकता. सुकी भाजी तर आपली रेडीच झालेली आहे. जर अशा पद्धतीने जर बनवली तर थोड्या मोठ्या मोठ्या फोडी वाटल्या तर कट करून घेऊ शकता अशा पद्धतीने. आता यामध्ये साधारण 1 ग्लास एवढं मी पाणी घातलेलं आहे. आता यावरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आपल्याला. आता बरेचसं पाणी असं वाटत आहे आपल्या भाजीला, पण 1 ते 2 उकळी आली की भाजी अशी मस्त छान ग्रेव्ही येते आपल्या भाजीला. 1 उकळी आलेली आहे. कलर पण बघू शकता तुम्ही किती मस्त असा आलेला आहे आपल्या भाजीला. खूपच मस्त हॉटेलसारखी भाजी होते. तुम्ही अशा पद्धतीने नक्की एक वेळेस बनवून बघा. घट्टसर होत आहे, बघू शकता. आता थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं. याने काय होईल, आपली भाजी थोडीशी घट्टसर होईल. साधारण 1-2 फोडी आपल्याला अशा दाबून घ्यायच्या आहेत, मोडून घ्यायच्या आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही होईल भाजीची मस्त. यामध्ये शेंगदाण्याचं कूट नाही घातला तरी पण चालते किंवा घातला तरी पण चालते. मस्त अशी घट्टसर आपली भाजी होत आहे. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. बघू शकता किती मस्त आपली भाजी ही रेडी झालेली आहे. 1 चम्मच यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. मस्त अशी आपली भाजी आलूची रेडी झालेली आहे. खूप मस्त बघू शकता ग्रेव्ही पण आलेली आहे आपल्या भाजीला. तुम्हाला कलरवरून समजतच असेल की किती मस्त आपली भाजी झालेली आहे. तुम्ही नक्की अशा पद्धतीने एक वेळेस पुरीसोबत किंवा अशी सुद्धा पोळीसोबत खाऊ शकता ही भाजी. अशी पद्धतीने एक वेळेस ही भाजी बनवून बघा. झटपट अशी रेसिपी आहे ही. अशा पद्धतीने जर आपण अशी डायरेक्ट आलू कट करून जर भाजी फोडणी दिली तर बराच वेळ असा आपल्या जातो, बराच वेळ लागतो भाजी शिजायला, पण तेवढी छानही होत नाही. पण तुम्ही अशा पद्धतीने नक्की एक वेळेस बनवून बघा. खूप मस्त अशी भाजी होते बघा. रेडी झालेली आहे आपली आलूची भाजी 4 ते 5 मिनिटामध्ये. चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. काही मसाला वगैरे वापरलेला नाही तरी पण किती मस्त अशी भाजी झाली, बघू शकता तुम्ही. एकदम हॉटेलसारखी टेस्ट येते या भाजीला जर तुम्ही अशा पद्धतीने जर बनवली तर. चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.